नमस्कार शेतकरी मित्रांनो, ॲग्रीव्हिजन या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण SRT सोयाबीनच्या शेतामध्ये SRT मार्फत कसं आपण पेरणी करू शकतो आणि जास्त उत्पादन घेऊ शकतो. तर आपण बनवलेले बेड, जे बेड तुम्ही बघू शकतात की समजा 9 फूट 9 इंच वर आहेत, 2 फूट त्याच्यावरची जी आपण ज्या भागावर पेरणार आहोत ते भाग आहे आणि या 2 बेडमधलं अंतर आहे 2.5 फूट आणि मधातून जी नाली काढलेली आहे त्याच्यामुळे जर शिल्लक पाऊस झाला तर आपल्याला त्याच्यातून पाण्यापासून आपल्या पिकाचं संरक्षण राहील. जास्त पाणी जर झालं तर चिबडणारं जर आणि त्याच्यामुळं आपण हा प्रयोग यावर्षी करत आहोत आणि यावर आपण ठिबक करणार आहोत. कारण की नंतर सोयाबीन नंतर जे कोणतंही पीक जे आपण घेणार आहोत त्याच्यामध्ये आपल्याला फायदा होईल आणि हे आपण दरवर्षीच करणार आहोत. कारण की यामध्ये आपला खर्च जो आहे तो कमीच होतो. ज्या मानाने आपण डायरेक्ट सोयाबीन पेरतो त्याच्यामध्ये आपल्याला तण नियोजन करणं खूप जड जातं, पण या पद्धतीमध्ये आपल्याला तण नियोजन करणं सोपं जाणार आहे. आपल्याला पाण्याचं नियोजन करणं सोपं जाणार आहे. आपल्याला जे खत नियोजन करणं आहे ते पण सोपं जाणार आहे आणि जे स्पेसिंग असती सोयाबीनमध्ये गरजेची ती स्पेसिंगही आपल्याला मिळणार आहे. त्यामुळे ह्या बेड पद्धतीचा, ज्याला मोस्टली BBF असं म्हणतात, या बेड पद्धतीचा नक्कीच फायदा होणार आहे सोयाबीनसाठी. हे बेड आपण नंतरही ज्यावेळेस नांगरणीचा टाईम येतो त्यावेळेसही मोडणार नाहीत. हे बेड आपण असेच कंटिन्यू ठेवणार आहोत. यालाच ते SRT म्हणजे झिरो टिलेज टेक्नॉलॉजी म्हणतात. आणि या झिरो टिलेज टेक्नॉलॉजीमुळेच आपला खर्च कमी होऊन उत्पादनात वाढ होणार आहे. आपलं जे प्रॉफिट आहे ते महत्त्वाचं आहे. प्रॉफिट वाढणं गरजेचं आहे, नुसतं यील्ड वाढणं गरजेचं नाही. यील्ड वाढून आपण जे दुसऱ्याचा फायदा करायचा हे गणित आपल्याला सोडायचं आहे आणि यील्ड वाढून स्वतःचं प्रॉफिट वाढणं हे गरजेचं आहे. अमाप खर्च करून नुसतं उत्पादन घ्यायचं आणि व्यापारी लोकांचे खिसे भरायचे हे आपल्याला काम करायचं नाही आहे. आपल्याला यील्ड वाढायचं, कारण की आपल्याला प्रॉफिट वाढवायचं. यील्ड वाढून आपल्याला दुसऱ्याचे घरं भरायचे नाही आहेत. त्याच्यामुळे आपणही या पद्धतीचा नक्कीच वापर करून आपलं प्रॉफिट वाढवा. कारण की ही पद्धत जी शास्त्रीय कारणानुसारही सोयाबीनसाठी पुरेशी आहे आणि चांगली आहे. यावर्षी पावसाचं प्रमाण कमी असल्यामुळेही यामध्ये जे ओलावा आहे तुम्ही बघू शकता, एकच पाऊस झालेला आहे आमच्या भागाकडे आणि तोही जास्त झालेला नाही. वरची जमीन जरी सुकलेली दिसत असली तरी मधात तुम्ही बघू शकता ओलावा आहे. यामध्ये आपण जे वीटचा स्ट्रॉ होता तो तसाच दाबलेला आहे. तर यामध्ये आपल्याला नायट्रोजनचं जे प्रमाण आहे जमिनीमधलं, तर मग वरून थोडा नायट्रोजनचा डोस शिल्लक द्यावा लागणार आहे. कारण की ज्यावेळेस असा स्ट्रॉ वगैरे आपण जमिनीमध्ये दाबतो तर नायट्रोजनचं जे अमोनिया आहे तो याला डिझॉल्व करण्यासाठी जास्त जमिनीतला नायट्रोजन वापरला जातो आणि त्यामुळे नायट्रोजनचा जो रेशो असतो, नायट्रोजन फॉस्फरस जो रेशो असतो NP रेशो, तो थोडा कमी होतो. मग त्यामुळे आपल्याला पिकासाठी नायट्रोजन कमी मिळतं. त्याच्यामुळे खत नियोजन करताना जर तुम्ही असं स्ट्रॉ वगैरे दाबला तर नक्कीच नायट्रोजन तुमच्या खत व्यवस्थापनामध्ये नक्कीच ठेवा आणि माती परीक्षण नक्की करत जा मित्रांनो. माती परीक्षण करणं खूप गरजेचं आहे, ज्यामुळे आपल्याला तुमच्या शेतातलं जे काही खत व्यवस्थापन आहे ते चांगलं होतं. धन्यवाद. आणि तुमच्या क्षेत्रामध्ये पण अशी कोणी लागवड केली आणि केली असेल तर कमेंट करून सांगा. धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.